ते महत्वाचं नाही, पेपर गेला हे महत्वाचं आहे. याला म्हणत्या खरा बॅक बेंचर. तर मित्रांनो, हा जो गड दिसतोय ना तुम्हाला झोपला, याचा आत्ता आहे फायनल पेपर. आणि इतका गार झोपले की जणू काही स्वप्नच पडले की आपला पेपर गाड्या निघला आता बरं का. मग हे सगळा विषय झाला. प्रतीक भाऊ म्हणे येत्या म्हणे आमचा डबा घेऊन. मला प्रतीक भाऊचा शब्द पाळणं म्हणजे खूप मोठी चुकी म्हटलं. मग प्रतीक भाऊचा शब्द पाळला ना, आम्ही डबा विभाग घेऊन निघलो रूमवरती आलो. म्हणलं आता याला उठावं लागेल. पण हा गडी जर आधीपासून उठून जेवायला बसला होता. जेवण बिवण सगळ्यांचे झाले टाकाटाक. आणि हा एक दुसरा कलाकार. याचा विषय असा होता, याचा पण तोच फायनल पेपर. पण गडीत का गार झोपलेला, याला पण स्वप्नच पडलं तो वाटतं. मग यालाच आठवलं की पेपर आहे आपला. सगळे मित्र कंपनी पेपर देऊन आली, तरी यांचा कॉन्फिडन्स असा की पेपर एकदम टॉप क्लास गेलेला आहे. अजून शिबे आम्ही जाऊ मग. ए शिबे, हा पेपरच गेला, एक नंबर पेपर गेलेला आहे. काय लिहिलं ते तर माहिती नाही. पोषण घ्यायचं ते तर वाचलं नाही, तरी येऊन आलं. आणि शेवटचं नाही भरायचं. ए देवा, पेपर याच गेला शिते. ए देवा प्लीज देवा. कोणाकडे बोलायला सही नाही. पेपर कसं करते महत्वाचं नाही, पेपर गेला हे महत्वाचं आहे. एकदम बरं झाला. आणि मग हे सगळं मिटलं आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची संध्याकाळी जयंती होती. मग ती जयंती झाली आणि मग मी निघलो घरी. तर मित्रांनो, रिझल्ट तो आते ही रहेंगे पर मौज मस्ती नाही रुकनी चाहिए. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.